1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसने केलेली सर्वात मोठी चूक होती असं विधान राहुल गांधींनी केलं. 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत राहुल गांधींनी चूक स्वीकारली, मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललाय. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली. पंजाबमधल्या फिरोजपूर कॅन्टोन्मेंट परिसरात 30 मिनिटांचा ब्लॅकआउट करण्यात आला होता. एलओसीवरती पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. कुपवाडा, बारामुल्लासह पूंछ, राजौरीसह अनेक ठिकाणी गोळीबार झाला. भारतीय लष्कराकडून सुद्धा पाकला तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलं. पीओपी गणेश मूर्तींवरती हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. रायगडच्या पेणमधील गणेश मूर्तीकारांचं या निर्णयाकडे लक्ष लागलंय, तर पेणमध्ये पीओपी बंदीनंतर आर्थिक उलाढाल कोलमडली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांचा पालकांची धाकधूक आता वाढली आहे, कारण आज दुपारी 1 वाजता 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी बोर्डाची पत्रकार परिषद होईल. सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एका केंद्रीकृत केवायसी प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. सेबीचे चेअरमन तुहित कांत पांडे यांनी तशी माहिती दिली. त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार या सगळ्यासाठी एकाच ठिकाणी केवायसी होणार आहे. भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे. आयोगानं मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतला. या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40पेक्षा जास्त मोबाईल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं जाणार आहे. आजपासून अमूल पाठोपाठ गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ झाली आहे. गोकुळच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सांगलीत म्हशीच्या आणि गाईच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली. आजपासून नवे दर लागू झालेत. म्हशीचं दूध 68 रुपये तर गाईच्या दुधाचा दर 52 रुपये प्रति लिटर होणार आहे. जळगावात तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे अंजनी धरणातील जलसाठ्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. धरणात केवळ 31% इतका पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे एरंडोल तालुक्यासह सर्व 12 गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं आवश्यक ते नियोजन करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्यात मोठे, मध्यम आणि लघु अशा 2997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे. तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23% आलाय. त्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय. नाशिक शहराला ज्या भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होतोय तिथे खासगी आणि मनपाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहरात 15 टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या 65 फेऱ्या सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढल्यास पाणी टंचाई निर्माण होईल. विदर्भात राज्य शासनानं मंजूर केलेले 127 सिंचन प्रकल्प असून त्यातील फक्त 46 सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात या माहितीचा उल्लेख आहे. उन्हामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्यावर परिणाम होतोय. गेल्या महिन्यात 12% पाण्याचं बाष्पीभवन झालं. शहरामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय, तर ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. टँकर विना पर्याय नसल्यामुळे पाण्यासाठी या महिन्यात सामान्यांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे. राजकोट मालवणमध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारधारी पुतळ्याचं 100% काम पूर्ण झालंय, तर सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. 11 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असून ते महाराजांचं दर्शन घेणार आहेत. दोडामार्गमधील साटेली भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशावर बुलडोझर चालवला जाणार आहे. याच मदरशातनं पोलिसांनी अवैध हत्यारं जप्त केली होती, तर तलवारींसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील ग्रामीण हद्दीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतनं महावितरणकडनं कोणती आणि किती कामं करण्यात आली याची आता तपासणी होणार आहे. त्यामुळे आता महावितरणला चाप लागणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधे येथे शाळेतील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. या शाळेचे माजी विद्यार्थी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सहभाग घेतला. 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा शाळेत गेले. मागील काही दिवसांपासून नाशिकचा पारा वाढतोय, त्यामुळे अंगाची लाहीलाही होते. त्यातच सर्व शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. बहुतांश प्रवासी शिवाई आणि शिवशाही अशा वातानुकूलित गाड्यांनाच पसंती देत आहेत.
तारापूर इथे औद्योगिक क्षेत्र उभं करण्यापूर्वी परिसरातील 13 गावातील ग्रामस्थ हे विहिरी आणि कूपनलिकेच्या नैसर्गिक पाण्यावरती तहान भागवत होते. पण उभारलेल्या MIDCतील कारखान्यांमधनं रासायनिक प्रक्रियेविनाच पाणी सोडण्यात येतंय. त्यामुळे रासायनिक प्रदूषित सांडपाण्यामुळे भूगर्भातलं पाणी सुद्धा प्रदूषित झालं. परिणामी या गावांना आता MIDCच्या विकतच्या पाणी पुरवठ्यावरती अवलंबून राहावं लागतंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या कादिवली इथे जलसंधारण विभागांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या साठवण धरण प्रकल्पाचं भूमिपूजन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं. एकूण 13,44,03,497 रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे परिसरातील 160 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील प्रस्तावित निधी आणि प्रत्यक्ष वितरित निधीतील तफावतीमुळे लाभार्थ्यांना फटका बसतोय. त्यामुळे 3 वर्षात राज्याच्या विविध जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी 61,186 आदिवासी कुटुंबांना हक्काची घरं मिळालेली नाहीत. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 मधनं ही बाब समोर आली आहे. ठाणे एसटी महामंडळाची परिस्थिती अजूनही बिकट आहे. आदिवासी भागातील कानाकोपऱ्यापर्यंत एसटी पोहोचणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 25,000 बस घेण्यामुळे फायदा होणार नसला तरी एसटी महामंडळाला राज्य सरकारकडे हात पसरावे लागणार नाहीत आणि 3 वर्षांसाठी दिलं जाणारं कंत्राट आता 1 वर्षासाठीच दिलं जाणार आहे. दापोलीतल्या जामगे धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वास जात आहे. जवळपास 70% काम पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. या धरणातील कालव्यांमुळे 15 गावांना फायदा होणार आहे. जळगावातील ग्रामीण भागातील व्यायामशाळेसाठी आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे. ग्रामीण भागात क्रीडा संकुलाची तरतूद या मागणी वाढल्यास क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध केला जाईल असं आश्वासन गुलाबराव पाटलांनी दिलं. वेरूळ लेण्यांमध्ये पुन्हा एकदा मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 8 ते 10 पर्यटक जखमी झालेत. काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची 2,39,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होते. बार्शी तालुक्यामध्ये तब्बल 90,000 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सर्व विक्रेत्यांनी एक मतानं निर्णय घेतलाय की लिंकिंग न करणाऱ्या कंपन्यांकडूनच खत खरेदी केली जाईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवरती कारवाई करण्याची सूचना केली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथे महाअधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी चोपड्यातील एसटी कर्मचारी रवाना झालेत. अधिवेशनात राज्यभरातनं जवळपास 40,000 कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज आहे. चोपडा आगारातनं एसटी बस फुलांनी सजवून ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात रवाना करण्यात आली. जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव इथल्या प्रांजल चव्हाण या 8 वर्षांच्या छोट्या चिमुरडीनं जीवधन किल्ला ते वानरलिंगी पिनाकल व्हॅली ही 220 फूट अंतर दोरीच्या साह्यानं क्रॉस करत वानरलिंगी सुळक्यावरती वर जाऊन तिरंगा फडकावला आणि पहलगाममधील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच दहशतवाद्यांना शिक्षा करण्याच्या मागणीचा बॅनर फडकवला. कल्याणमधील हळदीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. हळदीच्या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रावरती बैलाचं गाणं लावत घरातील बैलावर पैसे उडवले आणि याचाच राग आल्यामुळे बैल उधळला. त्यांना आजूबाजूच्या सर्वांना खाली पाडत धाव घेतली. त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अनोखी परंपरा आजही जपली जाते. आदिवासी बहुल भागात कवठेवाडी गावात नवस्फूर्तीसाठी पेटलेले माठ डोक्यावरती घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची अनोखी परंपरा जोपासली जाते. महाराष्ट्र राज्याच्या 65व्या वर्षपूर्ती निमित्तानं कृषीभूषण गोविंदराव पवार यांनी सुरू केलेली मशाल यात्रा कराड इथे पोहोचली. या यात्रेचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत केलं. तसंच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. गोंदियातील सालेकसात मंत्री आशिष जयस्वाल यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सालेकसात जयस्वाल यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं. प्रो कबड्डीच्या धर्तीवर अमरावतीमध्ये प्रथमच अमरावती कबड्डी असोसिएशन आणि यश खोडके यांच्या शोध प्रतिष्ठानच्या वतीनं कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पुरुष गटात अंतिम सामन्यात राजस्थान विरुद्ध इंडियन रेल्वे यांच्यामध्ये थेट लढत झाली. यात इंडियन रेल्वे संघानं राजस्थानवरती मात करून 24 गुणांच्या फरकानं विजय मिळवला. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान आणि मका पिकाचं नुकसान झालं तर आंब्याला देखील पावसाचा फटका बसलाय. चंद्रपूर जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरातल्या आकाशवाणी परिसरात
काल संध्याकाळी वादळामुळे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण मिळतंय. आज अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता तसंच ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यभरात बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार गेलाय. चालू महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळे मे महिन्यात गेल्या महिन्यापेक्षाही जास्त उकाडा जाणवणार आहे. ऐन उन्हाळ्यात पुणे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक स्थिर झाली आहे. त्यामुळे गाजर, दोडका, गवार, वांगी, मेथी, पालक या भाज्यांच्या दरात वाढ होऊ लागली आहे. देशभरातील बाजार समित्यांमध्ये फळं, भाजीपाला आणि अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी अन्न आणि कृषी संघटनेनं एका अभ्यास गटाची स्थापना केली. बाजारात विक्रीसाठी आलेल्या फळ भाजीपाल्यांची 30% तर धान्याची 10% नासाडी होत असल्यामुळे कृषी संघटनेनं हा निर्णय घेतलाय. प्रतिबंधित बीटी बियाणांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांना सातत्यानं पिकातनं नुकसान झेलावं लागत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे काळ्या बाजारात जवळपास 5 लाख पाकिट हे प्रतिबंधित बियाणं विक्रीचा अंदाज आहे. त्यामुळे हा इशारा देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम बाजार समित्यामधील शेतमालावरती झालाय. रखरखत्या उन्हात हळदीला 14,300 क्विंटलचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे गर्दी केली आहे. पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक कमीत कमी 200 तर सरासरी 1,050 रुपयांचा दर मिळाला. बाजारात 28,243 क्विंटल कांद्याची आवक झाली असून ज्यात 4,357 क्विंटल चिंचवड, 13,756 क्विंटल लोकल, 8,771 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. शेतकरी मशागत करण्यात मग्न असून शासकीय स्तरावर सुद्धा नियोजनाची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात सोयाबीनची 2,42,502 हेक्टरवरती पेरणी अपेक्षित असून त्याकरता 98,500 क्विंटल बियाणांचं नियोजन करण्यात आलं. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यातील खडाजंगीनंतर आता कार्यकर्त्यांमध्ये कार्टून वॉर रंगलाय. कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली. भिवंडी तालुका ग्रामीणमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. भिवंडी उत्तर मंडल अध्यक्षपदी निलेश गुरव यांची भाजप, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांची नियुक्ती केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रविवारी पार पडला सामना. इडन गार्डनवरती पार पडलेला हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. अगदी सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. या विजयामुळे कोलकातानं प्लेऑफच्या शर्यतीतला आपलं आव्हान कायम ठेवलंय. इंडियन प्रीमियर लीगच्या 55व्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सच्या संघानं पंतच्या लखनौच्या संघाला पराभूत केलं. तर विजयानंतर पंजाबनं प्लेऑफच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलंय. पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांनी आता 5 मिनिटं लवकर यावं, कारण आजपासून म्हणजेच 5 मेपासून पुण्याहून सोलापूरला येणारी हुतात्मा एक्सप्रेस ही गाडी नियमित वेळेपेक्षा 5 मिनिटं लवकर म्हणजे संध्याकाळी 5:50 सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणापोटी सरकारनं दिलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेवर मुलीचा अधिकार नाकारणाऱ्या सोलापूर न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आलाय. उच्च न्यायालयानं मुलगीही वडिलांच्या संपत्तीची वर्ग 1 मधील वारसदार असल्याचं पुन्हा अधोरेखित केलंय. या प्रकरणी सोलापूरच्या एका महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं मागील काही महिन्यात केलेल्या तपासणीमध्ये सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यामुळे 16 मॉल्सना नोटिसा पाठवल्यात. मात्र त्यानंतर सुद्धा त्रुटी दूर न केल्यामुळे 3 मॉल्सचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडतंय. त्यामुळे आणखीन आता तारीख पे तारीख नको अशी तंबी बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदारांना देण्यात आली आहे. तर ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मास्टिकनं खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंदा 79 कोटी रुपये खर्च करणार आहे. असं असतानाही पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याच्या सर्व्हिस रोडवरचे खड्डे बुजवण्यासाठी पालिका आणखी 78 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे डागडुजीसाठीचा एकूण खर्च 157 कोटींच्या घरात गेलाय. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेवरती लवकरच मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. मेट्रो गाडीच्या चाचण्यांना या महिन्यात सुरुवात करण्याचं नियोजन MMRDAनं केलंय.
ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो 5 मार्गिकेच्या निर्माणाचं काम भिवंडी शहरामध्ये सुरू आहे। या कामासाठी भिवंडीत वाहतूक बदल लागू करण्यात आलेत। आज रात्रीपासून ते मंगळवार पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले, तर भिवंडी येथील धामणकर नाका भागात तुळई उभारणीचं काम हाती घेण्यात आलंय। नागपूर शहरात मान्सूनपूर्व नाल्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे। या अभियानातनं 54 नाल्यांमधनं 4070 टन कचरा काढण्यात आला। मनपातर्फे शहरातील 227 नाल्यांपैकी 154 नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली, तर 29 नाल्यांची सफाई सुरू असून 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी आहे। राज्य सरकारनं ई बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे। याविरोधात महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीमार्फत 21 मे रोजी राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांसमोर निषेध आंदोलन केलं जाणार आहे। राज्यातील महिला आणि बालकांच्या आरोग्य हिताला प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्याअंतर्गत राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत महिलांची रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, डायबिटीज, रक्तदाब अशा आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत। वांद्रे ते वरळी सी लिंकला सागरी किनारा मार्ग जोडल्यामुळे वाहन चालकांचा प्रवास विना अडथळा आणि वेगवान झालाय। या मार्गावरनं वरळी आणि मरीन ड्राईव्ह या दोन्ही दिशांना दररोज सरासरी प्रत्येकी 22 ते 25 हजार वाहनं धावत आहेत। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी, वांद्रे सी लिंकपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा प्रवास आता 10 ते 15 मिनिटांवरती आलाय। बेस्टनं आता मिडी बसची संख्या वाढवण्याचं नियोजन सुरू केलंय। बस थांब्यांवरती लागलेल्या प्रवाशांच्या रांगा आणि प्रशासनाच्या तोट्याचं गणित यामुळे 200 मिडी एसी बसेस दाखल करण्यासाठी निविदा काढली जाईल, तर पावसाळ्यानंतर त्या दाखल करण्याचं बेस्ट प्रशासनाचं नियोजन आहे। इस्रायलच्या तेल अवीव विमानतळाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियासह युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमान कंपन्यांनी आपली सेवा स्थगित केली आहे। एअर इंडियानं 6 मे पर्यंत तेल अवीवला जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे। या भरती माध्यमातून राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची 279 तर सहाय्यक प्राध्यापकांची 716 पदं भरली जाणार आहेत। विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले अर्ज केल्यापासून ते तात्काळ 48 तासात द्यावेत असा इशारा बावनकुळेंनी दिलाय। या कामामध्ये हलगर्जीपणा करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात येईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला। मुंबई नागपूर प्रवास करण्यासाठी लवकरच मुंबई नागपूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। सध्या एक्सप्रेस ट्रेननं हाच प्रवास 14 ते 20 तासात होतोय, त्यामुळे हा प्रवास आता 9 तासात होणार आहे। त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे। मुंबईसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये पुन्हा ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होणार आहे। मध्यंतरी शासकीय कामाचा फटका या प्रणालीला बसला होता। आता ही ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावरती हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे एका क्लिकवर रुग्णांची माहिती उपलब्ध होणार आहे। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताच्या कामाला गती आली आहे। गेल्या काही दिवसांपासून हे काम संथ गतीनं सुरू होतं। या आठवड्यामध्ये मात्र छताच्या फळ्या मारण्याचं काम सुरू आहे, त्यानंतर वॉटरप्रूफिंगचं काम केलं जाणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा आज होते। इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 27,837 विद्यार्थ्यांची MST CETची फेरपरीक्षा घेण्यात येते। राष्ट्रीय परीक्षा संस्थेने एकाच सत्रात देशभरात नीट परीक्षा घेतली। देशभरातून जवळपास 22,70,000 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। मात्र यंदा फिजिक्स विषयाचा पेपर अवघड होता अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरात सेंट्रल एसीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आदित्य बिर्ला कॅपिटल फायनान्स आणि इन्शुरन्स कंपनीचं कार्यालय जळून खाक झालं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पालघरमध्ये रेल्वे स्थानकावरती उभ्या असलेल्या बाईकला भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण बाईक जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात गॅसचा स्फोट झाला। यामध्ये 4 घरांचं नुकसान होऊन घरातलं साहित्य जळून खाक झालं। पिंपरी चिंचवड शहरातील नेहरू नगर परिसरात खेळताना झालेल्या वादातनं एका 16 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली। खाली पाडून बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली। या प्रकरणी हबीब शेख या 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल झालाय। सुप्रीम कोर्टात आज वक्फ सुधारणा कायद्यावरती सुनावणी होणार आहे। यापूर्वी 17 एप्रिलला झालेल्या सुनावणीत कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली होती। कानपूरमध्ये अग्नितांडव बघायला मिळाले। 6 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला।
इमारतीच्या तळमजल्यावरील बूट कारखान्याला आग लागली आणि त्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. दिल्ली उच्च न्यायालयात आज आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या याचिकांनंतर सुनावणी होणार आहे. कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्यात दाखल झालेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज सुनावणी होणार आहे.